ऑल ऑफ यू. जे गणित पहा. तर इथं गुण्य गुणले गुणक बरोबर गुणाकार आहे. तर यापैकी दोन गोष्टी दिल्या असत्या किंवा दोन संख्या दिल्या असत्या, आपल्याला तिसरी संख्या काढता येते. तर त्यांनी विचारलेत बघा, ह्या दोन संख्या देऊन तिसरी संख्या विचारलीत आणि ही संख्या त्यांनी वर्गमुळात दिलेली आहे, हे आपण विचारात घ्यायला हवे. आता या ठिकाणी हा पॉईंट आलेला आहे. दुसरं म्हणजे काय, पॉईंट आलेला आहे. या ठिकाणी पॉईंटचा विचार न करता पहिल्यांदा संख्यांचा भागाकार करून घ्यायचा आहे. आणि भागाकार कोणता येणार आहे, तर ह्या तिन्हीपैकी कोणता, 196, कारण ह्या दोन संख्या दिलेल्या आहेत. तर पॉईंटचा विचार न करता आपण काय लिहून घेऊ, 196 ही संख्या लिहून घेऊ. ही कशात येणार, हा भागाकार वर्गमुळात, कारण वर्गमुळाचं चिन्ह दिलेलं आहे. आणि काय आता पॉईंटचा विचार करा. तर पहा, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की जर अंशामध्ये छेदापेक्षा कमी घरे सोडून पॉईंट असेल, म्हणजेच अंशापेक्षा छेदामध्ये जर जास्त घरे सोडून पॉईंट असेल, तर पॉईंटची काय करायची, वजाबाकी. आणि जितकी घरे छेदामध्ये जास्त आहेत तितके शून्य काय द्यायचे, उत्तरात द्यायचे. तर पहा, इथं एक घर सोडून पॉईंट आहे, इथं 3 घर सोडून पॉईंट आहेत. 3 वजा 1 झाले 2, म्हणजेच उत्तरात किती शून्य येणार, 2 शून्य येणार. तर ह्या भागाकाराचं उत्तर आलं बघा 196 किती आल्या, 2 शून्य, म्हणजे 69,700 आले. आता वर्गमूळ काढण्यासाठी सोपं गेलं. तर पहा, 196चं वर्गमूळ काय ते 14, आणि ह्या 2 शून्यापैकी काय मांडायचा, 1 शून्य, म्हणजेच काय 140. हे याचं काय आहे, उत्तर येणार आहे. थँक्यू.